नमस्कार मित्र हो, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि या प्रजासत्ताक दिनी ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत स्नेहा दुबे पंडित. मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं जागर मराठी चॅनलवर. आज प्रजासत्ताक दिन आहे, तर काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझ्यातर्फे आणि श्रमजीवी संघटनेतर्फे मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे संविधान आपण जे स्वीकारलेलं आहे, जे संविधानाचा अवलंब होतो, त्या संविधानातले मूलभूत अधिकार हे सगळ्यांपर्यंत पोहोचावेत हीच माझी शुभेच्छा. ताई, तुम्हाला खूप मोठा प्रचंड राजकीय आणि चळवळीचा वारसा आहे आणि तुम्ही स्वतः वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे. निर्भीडता आणि संविधानाचे जे हे आहेत की म्हणजे स्तंभ आहेत की तुम्ही स्वतः निर्भीड राहा, लढा. तर हे बाळकडू तुम्हाला घरापासूनच मिळालेलं आहे, म्हणजे सेवा दलामध्ये असणारे आई वडील विवेक भाऊ आणि विदुलता ताई. तर थोडं कसं तुमच्या बालपणाविषयी आम्हाला जाणायला आवडेल प्रेक्षकांना. बरोबर म्हटलं तुम्ही. बाळकडू बालपणापासून म्हणण्यापेक्षा गर्भातूनच मिळालेलं आहे, कारण की आई बाबांनी संस्था संघटना सुरू केली तेव्हा 81-82चा काळ होता. माझा जन्म 85 सालचा. त्यामुळे जेव्हा वेठबिगारीचा शोध लागला आणि मग वेठबिगार सोडवतानाचा जो संघर्ष सगळा आईबाबांनी जो फेस केला, त्याच्यामध्ये 85 साल हे असं होतं की खूप संघर्षमय काळ होतो. म्हणजे संघटना वाढत होती, वेठबिगार सुटत होते, लोक संघटित होत होती. पण जेव्हा गरीब समाज संघटित होतो तेव्हा त्याला विरोध करणारा सुद्धा विरोध जास्त करतो किंवा बळावतो, कारण की त्यांच्या कुठेतरी एक हुकुमशाहीला कुठेतरी धक्का पोहोचत असतो. त्यामुळे त्यावेळेचा जो काळ होता तो खूपच संघर्षमय होता, संघटनेसाठी सुद्धा आणि आई बाबांसाठी सुद्धा. तर आई 8 महिन्याची गरोदर होती माझ्या वेळेला, आणि त्यावेळेला विरोधकांनी असा पूर्ण कट रचला की विवेक पंडितला संपवायचं, म्हणजे हे जे गावात जातील त्या गावामध्ये कट रचून त्यांना संपवायचं, असा पूर्णपणे त्यांनी एक कट रचला होता. तर ऑक्टोबर महिन्यामधली गोष्ट आहे. भाऊ आपल्या वसईतलं भाताणा गाव आहे, त्या भाताणा गावामध्ये मीटिंगसाठी गेले होते. तिथे वेठबिगार, आपले सुटलेले वेठबिगार ज्यांना सुटायचं होतं असे सगळे वेठबिगार, त्यांची मीटिंग होती. ती मीटिंग आटपून भाऊ परत येत होते आणि भाताणा जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ पूर्ण विरोधकांचा मोठा जमाव, हातामध्ये लाठ्या काठ्या तलवारी वगैरे घेऊन सगळे उभे होते आणि पूर्ण हेच सांगत, पंडितला आता संपवायचं, आज पंडितला संपवायचं. हे भाऊंनी ऐकल्यावर आणि समोर एवढा मोठा जमाव बघितल्याबरोबर तिकडनं एक लगेच उजवा टर्न घेतला आणि तिथे आदिवासी पाडा होता भाताण्याला. त्या पाड्यामध्ये ते घुसले, कारण की भाऊंनाही माहिती होतं आता जर माझा कोण जीव वाचवू शकत असतील तर हेच संघटनेचे सभासद आणि मुक्त केलेले वेठबिगार. त्या पाड्यामध्ये गेल्यावर तिकडच्या लोकांना हे सांगितल्याबरोबर त्यांना लोकांनी भाऊंना एका झोपडीमध्ये ठेवलं आणि सगळ्या विरोधकांनी त्या आदिवासी पाड्याच्या भोवती घेराव केला की विवेक पंडितला इथून जिवंत जाऊ द्यायचं नाही. आणि असं म्हणत रात्र होत गेली. त्या वेड्याच्या बाहेरही कोणी पडू शकत नव्हतं, त्यामुळे पोलिसांना म्हणा किंवा माझ्या आईपर्यंत ही खबर कोणीच देऊ शकत नव्हतं. त्यावेळेला रात्री महादू जाबर म्हणून आमचे कार्यकर्ते होते, तर त्यांची बहीण हिने संडासला जाण्याचं नाटक केलं आणि त्या घेराव फोडून ती बाहेर पडली पाड्यातून आणि अडण्याला गेली. अडण्याला तिथे काही मुक्त वेठबिगार होते, त्यांना तिने ही कहाणी सांगितली सगळं की भाऊ असं असं आहेत, भाऊंचा जीव धोक्यात आहे. आणि मग ते वेठबिगार चालत मांडवी पोलीस स्टेशन पर्यंत आले. तिथे कोणीही पोलीस नव्हतं रात्री. मग तिथून ते कणेरला चालत आले आणि कणेरहून परत ते दहिसर पर्यंत आले आणि असं करत करत पहाटेपर्यंत आईला ही बातमी कळली. आणि आईने त्यावेळेला आमच्या बाजूला एक गुजराती कुटुंब राहायचं दहिसरला, त्यांच्याकडे जाऊन मदत मागितली की काहीतरी गाडीची व्यवस्था असेल तर मी पुढे जाऊ शकेन, कारण की 8 महिन्याची गरोदर बाई नाही तर करणार काय. तर त्या पुरुषाने म्हटलं की नाही, आता एवढ्या रात्री मी काही मदत नाही करणार. त्याच्या बायकोनी त्याला ऐकवलं की 8 महिन्याची पोटूशी बाई तुझ्याकडे मदत मागते, तिच्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे आणि तू तिला नकार कसा देऊ शकतोस, तुला गेलंच पाहिजे तिच्याबरोबर, असं म्हणून तिने पाठवलं त्याला. मग आई विरार पोलीस स्टेशनला गेली. विरार पोलीस स्टेशनहून पोलीस घेऊन मांडवीला आले आणि आईला मांडवीलाच त्यांनी ठेवलं पोलिसांनी आणि पोलीस पुढे गेले. तोपर्यंत विरोधकांना खबर पोहोचली होती की पोलीस येत आहे, त्याच्यामुळे त्यांची पांगापांग झाली. आणि तेवढ्यातच अडण्याला खबर गेल्यामुळे त्या पूर्ण परिसरामध्ये खबर झाली की भाऊंना मारलं. आणि त्यामुळे जे संघटनेचे सभासद होते ते चिडून उठून जे हातामध्ये मेल, भाला, कोयता, कुऱ्हाड असं सगळं घेऊन ते भाताण्याच्या दिशेने सगळे निघाले होते.
आणि मग जेव्हा भाऊंची पोलिसांनी सुटका केली तेव्हा हे सगळे लोक रस्त्यात भाऊंना भेटले. भाऊंनी त्यांना समजावलं की नाही, मी सुखरूप आहे, तुम्ही परत जा आणि कुठेही हिंसा होता कामा नये. आणि अशा रीतीने भाऊंच्या जीवावरचा म्हणजे इतका मोठा घात त्या दिवशी वाचला. आणि ह्या घटनेनंतर माझे आजी आजोबा जे होते, बाबांचे आई वडील, ते त्या गावामध्ये आले भाताण्याच्या. आणि त्या आदिवासी पाड्यातल्या सर्व लोकांसमोर ते म्हणाले की तुमच्यामुळे माझा मुलगा वाचलेला आहे आणि आजपासून माझा मुलगा तुमचा झाला. असं करून त्यांनी आपल्या मुलाला लोकांसाठी समर्पण केलं की तुम्ही वाचवले, आता तुमचा मुलगा. तर हे असे सगळे प्रसंग गर्भातूनच मी बघितले. आणि निर्भीडता, संघर्ष काय असतं किंवा संघटना काय असते हे माझ्या रक्तातच आहे असं मला. स्नेहताई, श्रमजीवी संघटनेचे विद्यमान तुम्ही कार्याध्यक्ष आहात. एकंदर श्रमजीवी संघटनेच्या प्रवासाकडे तुम्ही कसे बघता? श्रमजीवी संघटनेला आता 40 वर्ष झाली आहे. आणि जर 40 वर्षांपासून आपण बघायला गेलो तर वेठबिगार मुक्तीपासूनचा जो लढा सुरू झाला तो पुढे किमान वेतनाचा लढा, नंतर लाटलेल्या जमिनी लोकांना परत मिळवून देण्याचा लढा, सिद्धपीठाचा मोठा लढा म्हणजे सिद्धपीठ जे आपण गणेशपुरीला आहे, गुरुमाईंचं जे सिद्धपीठ म्हणतात, तिथे किमान वेतनाचा लढा संघटनेने सतत 6 महिने म्हणजे रोज काही ना काहीतरी आंदोलन अशा पद्धतीने तो 6 महिने सिद्धपीठाचा लढा झाला. आणि त्यानंतर असे लढे देत असताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विरोधकही निर्माण होतात. तर ह्या विरोधकांचे हल्ले पचवून संघटना वाढवणं हे खूप मोठं आव्हान होतं ताईभाऊंसमोर आणि संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर. पण एकूणच संघटनेच्या कार्यकर्त्यांची संघटनेवरची आणि ताईभाऊंवरची निष्ठा यामुळे संघटना आज इथपर्यंतचा मोठा प्रवास करू शकली आहे. आणि संघटनेचं एक विशेष सांगायचं झालं तर प्रत्येक जो काही इश्यू समोर येतो किंवा जो प्रश्न समोर येतो तर त्याला वेगवेगळ्या मार्गाने आणि नवीन मार्गाने त्याच्याकडे बघितलं जातं. म्हणजे आंदोलनं पण जर करायची असेल तर संघटनेचं प्रत्येक आंदोलन हे त्याच्या आधीच्या आंदोलनापेक्षा वेगळं असतं आणि लोकांना आनंद देणारं हे आंदोलन असतं. आणि भाऊताई नेहमीच सांगतात आम्हाला, आम्ही अजूनही शिकतो त्यांच्याकडनं, की लोकांना त्यांचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर त्यांना संघर्ष हा करावाच लागणार आहे. पण संघर्ष करताना त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळाला पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांना निराशा येता कामा नये. जेव्हा लोकांना आनंद मिळतो, संघर्ष करताना आनंद साजरा करतात, ते उत्साहाने जेव्हा आंदोलन करतात तेव्हा समोरच्याची नाचक्की होते आणि मग तेव्हा आपल्याला आपले अधिकार मिळणं सोपं होतं. तर असा संघटनेचा पूर्ण कालखंड आहे. आणि आता संघटनेचे या घडीला 1.5 लाख सभासद आहेत. ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगडमध्ये. आणखीन आपण अहमदनगर, धुळे आणि पुण्याच्या साईडला आपण हळूहळू वाढतो. पण कार्यकर्त्यांना तयार करणं आणि ते हळूहळू आपण वाढू. पण हे सगळे एवढे सभासद बनण्यामध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. आणि चिवट कार्यकर्ते कसे बनतात तर त्याचं मला एक तुम्हाला उदाहरण द्यावंसं वाटेल की आपण वसई विरार हा एरिया आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यावेळेला 90च्या दशकामध्ये कशी दहशत होती इथे, गुंडगिरी कशी चालत होती, दहशतवाद कसा होता हेही सगळ्यांना माहिती आहे, मला काही नाव घ्यायची गरज नाही. पण त्यावेळेला आदिवासींच्या जमिनी सुद्धा खूप लुटल्या जायच्या, खूप ह्या गुंडांनी लुटल्या होत्या आणि त्या परत मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा खूप मोठा हात होता. आणि त्याच काळामध्ये वडराई कांड झालं होतं. वडराईमध्ये आपल्याला माहिती असेल की चांदीची बोट येऊन फुटली आणि मग ते लोकांनी घेतल्या असतील काही विट्या, पण तिकडच्या त्या वडराईमधल्या आदिवासींचे पूर्ण ह्या विरारचे सगळ्या गुंडांनी तिथे जाऊन हातपाय तोडणं, महिलांचे स्तन कापणं म्हणजे खूप अनन्वित अत्याचार लोकांवरती केले होते. तर असे सगळे अत्याचार करणारे, असे खून नालासोपाऱ्यामध्ये त्यावेळेला खुनांचा म्हणजे बिल्डरच्या खुनांचा तर मला असं वाटतं साखळीने 4-5 खून झाले असतील. तर असे सगळे दहशतवादी आणि गुंडगिरी असणारे 89-90च्या आसपास वसईचे आमदार झाले. आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आदिवासी विकास कमिटीवर त्या आमदारांना घेतलं. आणि संघटनेचं हे म्हणणं होतं की ज्यांनी आदिवासींचे हातपाय तोडले, ज्यांनी आदिवासींच्या जमिनी लुबाडल्या, अशा माणसाला तुम्ही आदिवासी विकास कमिटीवर कसं घेऊ शकता, हे आम्ही खपवून घेणार नाही.
आणि मग त्या विरोधात संघटनेने आंदोलन करायचं ठरवलं. तर 60 कार्यकर्ते संघटनेने निवडले की जे चिवट असतील, जे पोलिसांचा मार खाऊ शकतील, जे तुटणार नाहीत असे. आणि त्यांना एक दिवस आधी जे संघटनेचं कार्यालय आहे उसगाव, तिथे त्यांना प्रॅक्टिस घेतली की पोलिसांच्या मंत्रालयामध्ये कसं घुसायचं, पोलीस आपल्याला अडवणार, नुसतेच अडवणार नाही तर मारणार, पोलिसांचा मार कसा खायचा. मग त्या 60 जणांपैकी 30 जण पोलीस बनायचे, इतर आंदोलकांना मारायचे, असं आलटून पालटून त्यांची प्रॅक्टिस घेतली गेली. आणि दुसऱ्या दिवशी हे 60 लढवय्ये योद्धे संघटनेचे मंत्रालयामध्ये घुसले. आजपर्यंत, त्याच्या आधीही आणि त्याच्यानंतरही अजूनपर्यंत मला ऐकवत नाही की मंत्रालयामध्ये घुसून आतमध्ये कोणी इतकं मोठं आंदोलन केलं असेल. आणि तिथे घुसल्यानंतर आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकं 1 तास पोलिसांचा ते मार खात होते. म्हणजे पोलीसही दमले मारून मारून. पोलीस गयावया करायला लागले की आता बस करा, आता चला, उठा आणि पोलीस व्हॅनमध्ये बसा. पण उचलून उचलून पोलीस व्हॅनमध्ये टाकलेले कार्यकर्ते परत खाली उतरायचे, परत साखळी करायचे. म्हणजे त्याच्यात एक बाई अशी होती, मंदा भोईर तिचं नाव, ती आमच्या जे जनरल सेक्रेटरी आहेत बाळाराम भोईर त्यांची बायको, ती सुद्धा त्या आंदोलनामध्ये होती. आणि ती त्यावेळेला 3 महिन्याची गरोदर होती. आणि ही गोष्ट तिने ताई भाऊंना सांगितली नाही. जेव्हा हे मार खाणं झालं, सगळं पोलिसांनी जेलमध्ये घेऊन गेले, अर्थ रोडला सगळ्या महिलांना ठेवलं होतं. आणि जेव्हा तिथे सगळ्यांचं चेकअप होतं जेलमध्ये नेण्याआधी, तर तेव्हा कळलं की ती गरोदर आहे. आईने तिला तिथे विचारलं की मंदा, तुला माहिती होतं की तू गरोदर आहेस, तू का आलीस या आंदोलनामध्ये. तिने जे उत्तर दिलं की ताई, माझं हे मूल मेलं तरी चालेल, पण असा आदिवासींवरती अत्याचार करणारा माणूस आदिवासी विकास कमिटीवर घेतलेला चालणार नाही. मला आणखीन मूल होईल, पण हे असे जर माणसं घेतली तर आपले आदिवासी समाज नष्ट होईल. म्हणजे अशी निष्ठा असणारे आणि चीड असणारे कार्यकर्ते आज संघटनेकडे आहेत. म्हणून संघटना आज इतक्या मोठा प्रवास हा करू शकलेली आहे. ताई, भाऊ आणि विद्युलता ताई यांची कुठे गाठभेट झालेली, काय एवढं तुम्हाला, म्हणजे काय सांगाल तुमच्या? आई पण राष्ट्रसेवा दलामध्ये जायची आणि बाबाही राष्ट्रसेवा दलामध्ये होते. बाबा मालाडची शाखा बघायचे आणि आई राष्ट्रसेवा दलाचं जे अकाउंटिंग वगैरे जे असायचं ते बघायची. आणि इतर शिबिरं घेणं किंवा शाखा चालवणं आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रसेवा दलाची शिबिरं व्हायची, त्या शिबिरांमध्ये एकत्र असायचे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मणिपूरला राष्ट्र सेवा दलाचं शिबिर झालं होतं, त्यावेळेला दोघेही आई बाबा दोघेही तिथे गेले होते. आणि त्यावेळेला मग तिथे बाबांनी आईला लग्नाची मागणी घातली वगैरे असं सगळं होतं. त्यावेळेला लीलाधर हेगडे होते, नंतर आई बाबांचे त्यावेळेचे दत्ता म्हात्रे, सदानंद राणे हे सगळे होते, सुधाताई वर्दे, अनुदादा, म्हणजे हे सगळे जण आई बाबांबरोबर असायचे. आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन आई बाबांना मिळाले. SM जोशी यांचे अण्णांचे आई सचिव म्हणून आईने काम केलेले. तर असं खूप मोठा वारसा त्यांना मिळालेला आहे. आणि त्या माझे आजोबा म्हणजे बाबांचे बाबा हे शिक्षक होते आणि ते राष्ट्रसेवा दलामध्ये होते, त्याच्यामुळे बाबा गेले. आणि आईचे वडील हे मिल कामगार होते, पण तरी सुद्धा त्यांचे विचार हे समाजवादी होते. आणि त्यांच्या गोष्टींमधनं आम्हाला कळायचं की जेव्हा स्वातंत्र्य चळवळ चालायची तेव्हा प्रत्येक जण काही ना काहीतरी आपापल्या परीने करायचं. तर माझे आईचे बाबा, आजोबा माझे सुतळीचे बॉम्ब बनवायचे. आणि म्हणजे त्या मला गोष्टी सांगतात की प्रत्येकाने काही ना काहीतरी केलं पाहिजे, हे त्यावेळेला घरात असायचं. तर मग आमच्या परीने आम्ही काय करू शकायचो, तर सुतळीचे बॉम्ब करायचो. मग जिथे पोलीस उभे असायचे किंवा इंग्रज उभे असायचे, मग तिथे जाऊन गपचूप एखादा बॉम्ब टाकला असा सुतळीचा. म्हणजे अशा पद्धतीने ते आपलं आपलं योगदान देत होते. आणि आणीबाणीच्या वेळेला ज्या 9 महिलांनी देशातलं पहिलं आंदोलन केलं आणीबाणीच्या विरोधात चर्चगेट स्टेशन बाहेर, तर त्यांच्या बरोबर आई होती. त्या 9 महिलांमध्ये माझी आई होती, म्हणजे अहिल्याताई रांगणेकर होत्या, झेलम परांजपे होती, आई होती, अशा 9 जणी होत्या. आणि त्यावेळेला आईला 3 महिने आणीबाणीच्या वेळेला तुरुंगवास भोगावा लागला होता. म्हणजे अशी सगळी बॅकग्राऊंड आहे. ताई, या सगळ्या बॅकग्राऊंडचा नुकतंच तुम्ही नागपूरला जाऊन आलात आणि श्रमजीवी संघटनेने आई सन्मान लढा जिंकलेला आहे. मला वाटतं देशभरातलं पहिलं महाराष्ट्र राज्य आहे
आणि पालघरमध्ये पण तो एवढं त्याच्यामध्ये 40 ग्रामपंचायत, 5 पंचायत समिती आणि आणखी भरपूर. तो आई सन्मान लढ्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा जो आई सन्मान लढा आहे तो आपण मगासपासून चर्चा करतोय की बाळकडू कसं मिळालं, तर ह्याचं पण बाळकडू मला लहान असतानाच मिळालं होतं. कारण की माझं आणि माझ्या बहिणीचं नाव आईबाबांनी शाळेमध्ये स्नेहा विद्युत विवेक असं घातलं होतं, म्हणजे आडनावही नव्हतं लावलं. त्यामागची ही संकल्पना होती की आई मुलाला जन्म देते, आई सगळं सोसते, इव्हन आईचा सुद्धा मुलांच्या संगोपनामध्ये किंवा मुलांच्या अस्तित्वामध्ये तेवढाच महत्वाचा भाग आहे जेवढा वडिलांचा आहे. त्यामुळे आईचं नाव हे असलंच पाहिजे. आणि आडनाव नको हे अशासाठी की आडनावावरनं जात कळते माणसाची, त्याच्यामुळे मग तो जातीभेद, तो धर्मभेद तो होऊ नये म्हणून आडनाव नको अशा पद्धतीचा स्टँड माझ्या आईबाबांनी घेतला होता. आणि शाळेमध्ये तो सुद्धा खूप संघर्षानंतर आमचं नाव असं लावलं होतं. त्यामुळे ते जे बाळकडू आम्हाला मिळालं होतं, कारण की लहानपणापासून प्रत्येकाला आम्हाला हे समजवायला लागायचं की माझं नाव वेगळं का, माझ्या नावात आईचं नाव का, माझ्या नावात आडनाव का नाही, हे समजवता समजवता आमच्याच ते नसामध्ये ते भिनलं. आणि मला जेव्हा मुलगा झाला, पहिला मुलगा झाला, आणि तेव्हा त्याचं नाव जेव्हा शाळेत लावायची वेळ आली तेव्हा मी आग्रह धरला की माझं नाव सुद्धा लागलं पाहिजे. आणि त्यावेळेला तुम्हाला खरं नाही वाटणार की शाळेने सांगितलं की आम्ही हे लावू शकत नाही, आणि तरी आम्ही आग्रह धरला. तर ते म्हणाले की तुम्हाला ॲफिडेव्हिट करावं. आम्ही ॲफिडेव्हिट केलं ते देताना, पण ते ॲफिडेव्हिट करताना माझ्या मनाला इतक्या वेदना झाल्या की आईचा अपमान एवढा मोठा होऊच शकत नाही की तिचं नाव लावण्यासाठी तिला ॲफिडेव्हिट करावं लागते की हा माझा मुलगा आहे आणि मी ह्याची आई आहे आणि मला असं नाव, माझं नाव माझ्या मुलाच्या नावामध्ये पाहिजे. तर त्यावेळेला मी ठरवलं की ही लढाई फक्त ही आपल्यापुरती मर्यादित ठेवून चालणार नाही, हा प्रत्येक आईचा लढा आहे आणि तो आपल्याला विस्तृत करावा लागेल. आणि मग हा संघटनेच्या जेव्हा महिलांसमोर आम्ही ठेवला, आमची संघटनेची महिला ठिणगी ही वेगळी विंग आहे जी विशेषतः महिलांसाठी जास्त काम करते. तर ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांसमोर जेव्हा हा विषय मांडला तर त्यांनाही तो एकदम जीवाला लागणारा विषय आहे, की प्रत्येक आईसाठी हा महत्त्वाचा विषय. त्यामुळे आम्ही हा विषय जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून हा विषय आम्ही घेतलेला आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे होते, त्यांच्याकडे आम्ही हे निवेदन दिलं होतं. आणि त्यानंतर गेल्या 2 वर्षापासून खूप आक्रमकपणे श्रमजीवी संघटना या मागणीसाठी लढतीये, वेगवेगळे उपक्रम करते, जनजागृतीचे पण उपक्रम आपण करतोय, आपण आंदोलनही करतोय. 2021 साली आम्ही 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती असते, ज्या सावित्रीबाईंनी मुलींसाठी, शिक्षणासाठी, एव्हा ना मुलींच्या समतेसाठी ज्यांनी लढा उभारला, पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं, तर त्यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही हा निर्धार केला की आईचं नाव जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटना शांत बसणार नाही. हा 2021ला आम्ही निर्धार केला. आणि 2021 नंतर मग सतत काही ना काहीतरी कार्यक्रम होत होते, मुख्यमंत्र्यांना निवेदन, कधी मंत्र्यांना निवेदन. त्यानंतर पुढच्या सावित्रीबाई जयंतीला म्हणजे 22 रोजी आम्ही काय केलं की पाट्या बनवल्या तहसीलदारांच्या, 14 तहसीलदारांना, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या 14 तहसीलदारांना त्यांच्या आईच्या नावासहित त्यांच्या नावाच्या पाट्या आम्ही बनवून त्यांना भेट दिली आणि मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन दिलं. हा आंदोलनाचाच एक भाग होता की ही मागणी आमची आहे आणि कोणाला आवडणार नाही त्याच्या आईचं. म्हणजे आजही जर आपण बघितलं तर मोखाड्याचे तहसीलदार असतील, तलासरीचे तहसीलदार असतील, म्हणजे त्यावेळेपासून अजूनपर्यंत ते इथे आहेत म्हणून, पण त्यांच्या डेस्कवरती त्यांच्या आईसहित नावाची पाटी अजूनही आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आईला हा सन्मान मिळाला पाहिजे. त्यामुळे तसं आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. ग्रामपंचायतींकडे जाऊन आम्ही लोकांना जनजागृती करू. आज 50 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी ठराव केलेले आहेत की जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाच्या नावामध्ये आईचं नाव लागलं पाहिजे आणि तसे प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले आहेत, पंचायत समितींनी केलेले आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे कोल्हापूरच्या एक ग्रामपंचायतीने ठराव केला आणि शासनाने लगेच GR काढला की विधवांना सन्मान मिळाला पाहिजे, विधवांचं शृंगार उतरवता कामा नये. तर हे तर 50 पेक्षा जास्त ठराव पंचायत समितींचे ठराव आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याला मला असं वाटतं यश मिळालेलं आहे या प्रयत्नाला. आणि माननीय आमदार श्रीकांत भारतीय विधान परिषदेमध्ये आहेत,
त्यांनी सुद्धा गेल्या 2 वर्षापासून विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उचलून धरला होता. ते वेगवेगळ्या शासनाच्या स्तरावर पाठपुरावा करत होते. रुपाली चाकणकर असतील किंवा आणखीन महिला ज्या ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी सुद्धा हे विधानसभेमध्ये वारंवार मुद्दा मांडला होता. तर माझं असं म्हणणं आहे की फक्त श्रमजीवी संघटनेचंच हे श्रेय नाहीये. आपापल्या परीने जे जे ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होते त्या सगळ्यांचं हे श्रेय आहे. आणि महाराष्ट्र शासनाचे खरंच खूप कौतुक करायला पाहिजे आणि आभार मानायला पाहिजेत की महाराष्ट्र राज्य देशातलं हे पहिलं राज्य आहे आणि आपण जे पुरोगामी राज्य म्हणतो त्या पुरोगामी राज्याला खरंच म्हणजे सफल केलंय की ते तो शब्द पुरोगामी हा की इतकं क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र राज्याने उचललंय. पण हे फक्त अजून धोरणच जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे तो धोरण GR मध्ये रूपांतर होण्यासाठी कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होण्यासाठी वेळ लागेल. किंबहुना माझी अशी ह्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मागणी आहे सरकारकडे की लवकरात लवकर हे GR मध्ये ह्याचं रूपांतर व्हावं आणि प्रत्येक आईला तो अधिकार मिळाला पाहिजे. आईचं अस्तित्व टिकलं पाहिजे. आणि इतर देशातल्या इतर राज्यांनी सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या पावलावर पाऊल ठेवून असाच निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून देशातल्या प्रत्येक आईला तिचा अधिकार मिळेल. आपण म्हणतो ना की म्हणजे काय असतं आईचं अस्तित्व कुठे आहे? मुलांच्या नावातच आईचं अस्तित्व असतं. एखादा समजा वडील गेले तर वडिलांचं नाव मुलांच्या नावात जिवंत राहतं. पण आई गेली तर आईचं अस्तित्वच पूर्णपणे संपून जातं. त्याच्यामुळे असं मला असं वाटतं की आई मेल्यानंतरही जर जिवंत राहायची असेल तर हे नाव आईचं येणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ताई, स्वातंत्र्याला एवढी वर्ष झाली अजूनही वेठबिगारी वगैरे आहे, काय तुमचं निरीक्षण आहे? खूप दुर्दैवी आणि खूप दुःखी मनाने मला सांगावं लागते की स्वातंत्र्याची 75 वर्ष झाली. आपण गेल्या वर्षी खूप धूमधडाक्यामध्ये देशामध्ये अमृत महोत्सव साजरा केला. पण अजूनही आपल्या देशामध्ये आपल्या राज्यात इव्हन मुंबई हून 100 किलोमीटर अंतरावर वेठबिगार आहेत, गुलामी आहे, लोक गुलामीत जगतायत. ही खूप मोठी शोकांतिका आणि आपल्या सर्वांसाठीच लज्जास्पद अशी गोष्ट आहे. मी तुम्हाला काही प्रसंग सांगेन. गेल्या गणपतीच्या आधी एक 5-6 दिवस आधी नाशिकला इगतपुरी गावामध्ये गौरी आगिवले नावाची छोटी 13 वर्षाची मुलगी होती. तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो मृत्यू कसा झाला तर तिच्या आईवडिलांनी, कातकरी कुटुंब आहे, तिच्या आईवडिलांनी ती 5-6 वर्षाची असताना तिला केवळ 500 रुपयामध्ये मेंढपाळांना विकलं होतं. आणि अशा पद्धत तिकडे ही प्रचलित आहे की तिकडची कातकरी कुटुंबातली मुलं ही 500 रुपये 1000 रुपयामध्ये मेंढपाळ विकत घेऊन जातात. तिथे संगमनेर साईडला वगैरे ते जास्त तिथे मेंढपाळ चारतात. आणि मग ही मुलं ह्या मेंढ्यांच्या पाठीमागे त्यांना चारा देणं असेल, त्यांना फिरवणं असेल, बाकी त्यांची तिकडचं त्यांचं काम करणं असेल, असं सगळं काम त्या मुलांकडनं, लहान मुलांकडनं करून घेतात. तर गौरी जी होती ती आजारी पडली तिकडे आणि ती काही काम करू शकत नव्हती. त्यामुळे तिचा जो मेंढपाळ मालक होता त्याने तिला मारहाण केली आणि इतकं तिला मारहाण केली होती की ती अक्षरशः म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये, म्हणजे आता त्यांना वाटलं की आता मरणार, म्हणून त्यांनी त्या मालकाने येऊन त्या आईवडिलांच्या दाराच्या बाहेर तिला टाकून ते निघून गेले. आणि जेव्हा ही घटना आमच्या कार्यकर्त्यांना कळली तेव्हा ताबडतोब तिला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये तिला शिफ्ट केलं. पण ती 7 दिवसानंतर तिने आपला प्राण सोडला, ती जगू शकली नाही. आणि या घटनेनंतर मग आम्ही शोध घेतला आणि अशी 11 मुलं मेंढपाळांकडनं आम्ही सोडवून आणली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले संगमनेर जिल्ह्यामध्ये. पण म्हणजे ही इतकी खेदाची गोष्ट आहे की आई वडिलांना 500 रुपये 1000 रुपयासाठी आपल्या मुलांना विकावं लागतं. ह्यापेक्षा मोठी दुर्दैवी घटना कुठची असणार नाही. ते पण शेवटी आई वडीलच आहे, त्यांचंही मन तुटत असेल, पण भुकेला पर्याय काय ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे भूक ही सगळ्यात मोठी खूप मोठं दुःख आहे आणि दुर्दैवी गोष्ट आहे की या भुकेमुळे आजही वेठबिगार होत आहेत, आजही अशी गौरी आगिवले मरते. मी आत्ताच गेल्या 6 महिने झाले असतील साताऱ्याला जाऊन आम्ही वेठबिगार सोडवले. तर तिथे मी नाव बदलते कारण की नाव आपण घेऊ शकत नाही. लता आणि विकास नावाचं जोडपं होतं. तर ते आंध्र प्रदेशला मजुरीसाठी गेलं होतं. ते राहतं रायगडला राहतात, पण 6 महिने पावसानंतर काही काम नसल्यामुळे
ते स्थलांतर करतात. असे ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातले सगळी कातकरी कुटुंब, 99% कातकरी कुटुंब ही पावसानंतर, दिवाळीनंतर ही दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात कामाच्या शोधामध्ये, आणि त्यामुळेच ही जास्त वेठबिगारी आणि हे शोषण सगळं होतंय. तर असं ते आंध्र प्रदेशला गेले होते. आंध्र प्रदेशहून परत जूनमधनं परत त्यांचा हिशोब वगैरे करून परत येत असताना त्यांना मध्येच ट्रेनमधनं ते खाली उतरलेले असताना त्यांना बाळू शेख नावाचा एक इसम भेटला, आणि तो त्यांना सातारा फलटण तालुक्यामध्ये सोनवडे गावामध्ये कामासाठी घेऊन गेला. त्यांना जायचं नव्हतं, पण तो म्हणाला मी तुम्हाला 5,000 उचल देतो प्रत्येक कुटुंबाला, आणि असं करून ती 2 कुटुंब ते घेऊन गेला. आणि तिथे त्याची पद्धत काय होती, त्याच्याकडे जवळपास 14 कुटुंब कामाला होती. काही 10-10 वर्षापासून होती, काही 5 वर्षापासून, 4 वर्षापासून. त्या सगळ्या कामगारांच्या लहान लहान मुलांना तो रोज संध्याकाळी स्वतःच्या घरी कोंडून ठेवायचा, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी मग काय करायचं, 2 मुलं असतील तर त्यातलं एक मूल स्वतःकडे ठेवणार, एक मूल आई वडिलांकडे पाठवणार. का की ही माणसं पळून जाऊ नयेत परत गावी, म्हणून त्यांच्या मुलांना स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवणं ही त्याची पद्धत होती. तसंच त्यांनी ह्या लता आणि विकासचंही मुलांना स्वतःजवळ ठेवलं, आणि मग रोज रात्री त्या वडिलांनी मुलांना डबा नेऊन द्यायचा, ही पद्धत होती. तर असं 4थ्या दिवशी जेव्हा विकास त्या मुलांसाठी डबा घेऊन गेला, त्या विकासला त्यांनी आतमध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं, आणि लतावर जाऊन तिथे तिच्या झोपडीमध्ये तो बाळू शेख आणि आणखीन 4 इसम यांनी सामूहिक बलात्कार केला. आणि या घटनेनंतर म्हणजे आजूबाजूला म्हणजे तुम्ही बघाल तर अक्षरशः अगदी छोट्या छोट्या म्हणजे 2-2 फूट अंतरावर अशा छोट्या छोट्या झोपड्या असतील. ती झोपडी ही इतकी छोटी की वाकून, गुडघ्यावर वाकून असं झोपडीच्या आतमध्ये जावं लागतं, एवढ्या छोट्या छोट्या झोपड्या त्यांच्या. पण तिथून कोणीही एवढ्या जवळ असताना तिच्या मदतीला आलं नाही, कारण त्या बाळू शेखचा धाक की आम्हाला सुद्धा तो मारेल. आणि त्यावेळेला मग तिने बेशुद्ध व्हायचं नाटक केलं, आणि मग त्यांना वाटलं की मेली किंवा बेशुद्ध झाली असेल, मग ते निघून आले. आणि मग ती रात्रभर उसाच्या बाजूच्या शेतामध्ये लपून राहिली. सकाळी जेव्हा त्याला सोडलं त्या विकासला, तेव्हा हे दोघे आले, आणि मग तिकडनं ते आपल्या छोट्या मुलीला घेऊन ते तिकडून त्यांनी पळ काढली. आणि जवळपास 250 किलोमीटर म्हणजे फलटण ते उसगाव 250 किलोमीटर त्यांनी चालत प्रवास करून, म्हणजे मध्ये मध्ये ते लोणावळ्यापर्यंत आले. तिथे त्यांनी 4 दिवस मजुरी केली, 500-1000 रुपये त्यांना मजुरीचे मिळाले. मग तिथून बस गाडी असं करत करत अर्धा प्रवास चालत करत ते उसगावपर्यंत, भाऊंपर्यंत पोहोचले 15 दिवसांनी. आमच्या काही कार्यकर्ते त्यांना घेऊन आले, आणि त्यावेळेला मी सुद्धा तिथे होती, आमचे इतर कार्यकर्ते होते. तिची जेव्हा ही सगळी कहाणी ऐकली आम्ही, त्यावेळेला लगेच भाऊंनी आम्हाला मांडवी पोलीस स्टेशनला पाठवलं की लगेच FIR केला पाहिजे. DGंना भाऊंनी फोन केला, SPंना केला, आणि मग तिथे मांडवी पोलीस स्टेशनला गेल्यावर तिचा जबाब घ्यायला सुरुवात केली खरी. पण सातारा पोलिसांचा फोन आला की FIR तिथे दाखल करू नका, आम्ही इथे, आमची जबाबदारी आहे, आमच्या ठिकाणी झालेली आहे घटना, आम्ही FIR दाखल करू. आणि मग ते पोलिसांचं आपसामध्ये बोलणं झालं, आणि त्यांनी साताऱ्याहून त्यांना पथक पाठवलं आणण्यासाठी. आम्हाला कल्पना होती, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, पोलिसांचाही अनुभव आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला एकटीला पाठवलं नाही. आम्ही कार्यकर्ते पण तिच्या सोबत आम्ही साताऱ्याला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर पोलिसांची भूमिका अशी होती, म्हणजे आपण आज जो म्हणतो ना प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय, संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय, सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे, पण कुठे ह्या सगळ्या घटनांमध्ये सन्मान तर कुठे नाहीच आहे, आणि जगण्याचा अधिकारही कुठे नाहीये. तिथे पोलीस आम्हाला उलट काय सांगायला लागले की वेठबिगारी झाली असेल, आम्ही मान्य करतो, त्यांनी त्यांचं कमी मजुरी दिली असेल, मारहाण केली असेल, बलात्कारही झाला असेल, पण सामूहिक बलात्कार झाला नसेल. तुम्ही तिला सांगा की सामूहिक बलात्कार झाला असं सांगू नको. आम्ही म्हटलं की आम्ही कसं असं सांगणार, जर ती बाई म्हणते की झाला, ती 4-5 लोक होती म्हणते, तर आम्ही तिला कसं सांगणार. आणि आम्ही तिला शिकवून आणलेलं नाहीये, ती जे म्हणते ते तुमच्या समोर आहे. ते जबाब पण मांडवीला जो घेतला तोच आहे, आणि तो जबाबच तुम्हाला इथे FIR म्हणून नोंदवावी लागेल. तर तेव्हा तिकडे पण त्यांचं झालं की नाही, इथे आम्ही परत जबाब घेणार. मग तेव्हा आम्ही अडून बसलो की नाही, तुम्ही आम्हाला तिथे कबूल करून इथे आणलं, नाही तर आम्ही तिथेच 0 FIR दाखल केली असती. कायद्याप्रमाणे खरं तिथेच 0 FIR दाखल व्हायला पाहिजे, पण तुमच्या SPंच्या विनंतीवरून आम्ही इथे आलो, त्यामुळे तोच जबाब तुम्हाला FIR म्हणून इथे नोंदवावा लागेल. बराच संघर्ष केल्यानंतर मग ते तयार झाले, त्यांनी तो जबाब नोंदवला आणि FIR घेतली.
पण त्यानंतरही त्यांची जी इन्व्हेस्टिगेशनची दिशा होती ती फिर्यादी कसं खोटं बोलते आणि आरोपी कसं खरं बोलतोय हे सिद्ध करण्याच्या दिशेने होते. मग नंतर भाऊंनी आणि आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यांना ही सगळं सांगितलं. हे लता आणि विकास ह्यांची सुद्धा त्यांची भेट घालून दिली आणि त्यावेळेला ताबडतोब देवेंद्र फडणवीसांनी SP-ना फोन लावला. म्हणजे मला खरंच आपल्या राज्याचं हे सौभाग्य आणि की असा गृहमंत्री आणि असे उपमुख्यमंत्री आपल्याला भेटले हे खूप संवेदनशील आहेत अशा बाबतीमध्ये. त्यांनी लगेच फोन केला आणि पूर्ण म्हणजे तपासाची जी दिशा आहे ना ती पूर्णपणे फिरली. लगेच बाकीचे जे तिथले वेठबिगार होते त्यांची वेठबिगारांची पोलिसांनी शोध घेतला, त्यांना सोडवलं. तिचा 120 खाली पोलिसांनी जबाब घेतला आणि इतर वेठबिगारांना सोडवलं. इतर रामदास आणि असे म्हणजे 10 कुटुंब तिथे वेठबिगारीमध्ये होती आणखीन सुद्धा. तर ह्या वेठबिगारांना सुद्धा शोध घेण्यासाठी आणि सोडवण्यामध्ये संघटनेचा खूप मोठा हातभार राहिला. तिथे 6 दिवस आम्ही साताऱ्यातच माझ्यासहित आणखीन 6 कार्यकर्ते संघटनेचे ठाण मांडून बसलो होतो. जोपर्यंत ह्या पूर्ण घटनेचा उलगडा लागत नाही, जोपर्यंत इतर वेठबिगार आम्हाला मिळाले नाही तोपर्यंत आम्ही तिथेच होतो. आणि नंतर सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर त्या वेठबिगारांसहित आम्ही परत इथे रायगडमध्ये त्या वेठबिगारांना सोडलं त्यांच्या घरी आणि आम्ही परत आलो. तर अशा पद्धतीने ही साताऱ्याची घटना असेल, इगतपुरीची घटना असेल. आत्ताच गेल्या महिन्यामध्ये तुम्ही नागपूरचा उल्लेख केला मगाशी की अधिवेशनात, तर अधिवेशनापूर्वीचीच एक नाशिकला 11 वेठबिगार नगर जिल्ह्यामध्ये आपण सोडवले. नाशिकचे वेठबिगार होते ते नगरला ऊस तोडीसाठी गेले होते. तर त्या वेठबिगारांना सोडवलं आणि त्या वेठबिगारांना सोडवताना तिकडचे जे PI होते ते गुन्हा दाखल करायला अजिबात तयार नव्हते. त्यामुळे तिथे परत गृहमंत्र्यांना आपल्याला त्यांची मदत घ्यावी लागली आणि त्यावेळेला अधिवेशन चालू होतं. माननीय कपिल पाटील साहेबांनी भाऊंच्या सांगण्यावरनं हा मुद्दा लगेच दुसऱ्या दिवशी उपस्थित केला आणि त्या पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली. आता त्यांच्यावरती विभागीय चौकशी सुरू आहे आणि त्या दिवशी पीठाध्यक्ष माननीय नीलमताई गोरे यांनी सांगितलं की ह्या वेठबिगार आणि कातकऱ्यांच्या विषयावरती आमदारांनी अभ्यास करून यावा आणि 97 खाली विशेष 1 तासाची चर्चा सभागृहामध्ये घेतली जाईल आणि त्यानुसारच ती 1 तासाची चर्चा ही सभागृहात घेतली गेली आणि त्यामध्ये 6 आमदारांनी भाग घेतला. त्यामध्ये कपिल पाटील असतील, विरोधी पक्षनेते दानवे असतील, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर ह्या सर्वांनी या चर्चेमध्ये भाग घेतला. मनीषाताई कायंदे असतील, श्रीकांत भारतीय आणि या सगळ्या चर्चेला माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आणि खूप आश्वासक असं उत्तर दिलं. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा वेठबिगारीचा खूप महत्त्वाचा आहे की आपण 75 वर्ष स्वातंत्र्याची साजरी करतोय आणि वेठबिगारी म्हणजे गुलामीच आहे. कारण आपण ॲडव्हान्स पैसे देणं, लोकांना वाटतं ॲडव्हान्स पैसे दिलं म्हणजे त्यांनी काम केलंच पाहिजे, तर तसं नसतं. ॲडव्हान्स देणं हा वेठबिगारी गुन्ह्यामध्ये सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि तुम्ही वेठबिगारी करवताय हा मोठा पुरावा आहे त्याला. कारण तुम्ही ॲडव्हान्स घेताय म्हणजे त्या बाबतीत तुम्ही सक्तीने तो ॲडव्हान्स पूर्ण होईपर्यंत त्या माणसाकडनं तुम्ही काम करून घेणार आहात. तर त्याच्यामुळे ॲडव्हान्स देणं हा गुन्हा आहे मोठा. आणि मग ही लोक काय करतात, ॲडव्हान्स देतात 10,000 15,000 आणि मग ते 15,000चे जरी 50,000चं त्यांनी काम केलं तरी सुद्धा त्यांना त्या बदल्यात मोबदला मिळत नाही. जे किमान वेतन सरकारने ठरवलेलं आहे ते किमान वेतन त्यांना मिळत नाही. शिवाय कामाला गेलं नाही तर अमानुष मारहाण त्यांना होते, शिवीगाळ होते, दिवस रात्र काम करून घेतलं जातं. त्याच्यामुळे ही जी गुलामीची प्रथा आहे ती मला असं वाटतं की या आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाकडनं आणि आपल्या शासनाकडनं आणि सर्वच लोकांकडनं ही अपेक्षा केली पाहिजे की गुलामीची प्रथा निदान यावर्षी तरी आपण संपुष्टात आणू. आणि संघटना प्रयत्न करतेच आहे, पण त्या जोडीला जर सरकारचे सुद्धा प्रयत्न मिळाले, कारण गेल्या 2 वर्षामध्ये 200पेक्षा जास्त वेठबिगार संघटनेने सोडवलेले आहे आणि त्या एकाही वेठबिगाराचं पुनर्वसन अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. त्यांचं पुनर्वसन होणं खूप गरजेचं आहे आणि ही वेठबिगारी होऊ नये. कातकऱ्यांना रोजगार मिळावा, त्यांना स्वतःचं घर असावं, त्यांच्याकडे स्वतःची जमीन असावी, यासाठी सुद्धा सरकारने विशेष प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण मला असं वाटतं या दिवशी तीच प्रार्थना करूया की हे सगळं सरकार करेल.
स्नेहाताई, मग नवीनजी दुबे कसे आयुष्यात आले तुमच्या? त्याचं श्रेय माझ्या बाबांना जातं. बरं. कारण 2000 साली बाबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, राजकारणात प्रवेश केला. आणि त्यावेळेला नवीन सुद्धा काँग्रेसमध्ये होता, म्हणजे तो आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता आणि बाबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तो सुद्धा काँग्रेसमध्ये आला आणि जवळपास 24 तास तो बाबांबरोबर असायचा. आणि मीही त्यावेळेला कॉलेजमध्ये होती, शिक्षण घेत होती आणि मला हे संघर्षाचं आणि संघटनेचं पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे मी प्रत्येक आंदोलनामध्ये आणि बाबांबरोबर फिरणं आणि हे मला आवडायचंच. त्यामुळे बाबांबरोबर फिरता फिरता नवीनची सुद्धा भेट झाली आणि मग एकमेकांना ओळखू लागलो आणि जवळपास 2-3 वर्षानंतर म्हणजे असा एक काही प्रसंग आला की आम्हाला गप्पा मारण्याची संधी मिळाली. नाहीतर पूर्वी काय की तो पण, त्याला पण थोडी भीती असायची, अरे भाऊ की लडकी आहे, मैं कैसे बात करू. आणि मी पण जास्त बोलायची वगैरे नाही. पण मग त्या प्रसंगानंतर मग आमची जवळीक वाढली, एकमेकांना समजून घेता आलं. आणि त्याची सुद्धा, त्यांच्या घरातली सुद्धा बॅकग्राऊंड अशी होती की मी जसं म्हटलं की दहशतवादाला विरोध, गुंडगिरीला विरोध, ते सुद्धा खूप मोठी लढाई लढत होते आणि तो सुद्धा तसाच होता. म्हणजे एक म्हणतो ना आपण, प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांना ती बघत असते. तर तसेच काही छटा मी त्याच्यामध्ये मला बाबांसारख्या दिसल्या, लढवय्यापणाच्या, किंवा जी मूल्य आम्ही लहानपणापासून आमचं कुटुंब जे जपत होतं ती मूल्य मला नवीनमध्ये दिसली आणि त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांकडे आकर्षित झालो आणि लग्न झालं नंतर. घरच्यांचा काय प्रतिक्रिया होती जेव्हा सांगितलं तेव्हा? आई बाबा नवीनला मुलगाच मानायचे. म्हणजे आधीपासूनच ते, म्हणजे नवीन त्यांचा खूप लाडका होता, त्याच्यामुळे माझ्या घरून काही विरोध झाला नाही. आणि तसं नवीनच्या घरच्यांना सुद्धा आमचं कुटुंब परिचयाचं होतं, कारण की त्यांच्या काकांचं, नवीनच्या काकांचं सुरेश दुबे मर्डर केस सगळ्यांना माहिती असेल आणि त्या काळामध्ये बऱ्याचदा बाबांची पण त्यांचा संपर्क आला होता. काही वेळा बाबांनी सुद्धा त्यांची मदत केली होती. 94 साली जेव्हा बाबा पहिल्यांदा निवडणुकीला उभे होते त्यावेळेला सुद्धा त्यांच्या कुटुंबाकडनं बाबांना मदत झाली होती. तर त्याच्यामुळे कुटुंब ओळखत होतं. आणि नवीनचे दादाजी जे होते, दादाजी, बाबूजी आणि माजी आम्ही म्हणतो, तर ते खूप बाबांचा रिस्पेक्ट करायचे आणि माझी तर बाबांना अगदी मुलासारखंच मानायच्या. त्याच्यामुळे तेही खुश होते की चला ठीक आहे, कारण की UP-मध्ये कसं असतं, लवकर लग्न करतात, त्याच्यामुळे त्याच्या मागे खूप वर्ष लागली होती. आमच्यामध्ये खरं एक 7-8 वर्षाचं अंतर आहे नवीनमध्ये आणि माझ्यामध्ये, त्यामुळे त्याच्या पाठीमागे खूप लागले होते की लग्न कर, लग्न कर, लग्न कर. पण तो करत नव्हता. मग शेवटी त्यानेच सांगितलं की मला ही मुलगी आवडली. मग घरचे पण म्हणाले की ठीक आहे बाबा कर, आपल्याला घरचे पण माहिती आहे, सगळं चांगलं आहे, मग कर, काही हरकत नाही. असं लग्न झालं. तर मित्र हो, या होत्या स्नेहा दुबे पंडित मॅडम. मॅडम, जागर मराठी चॅनलवर तुम्ही आलात आणि हा जो काही रंजक प्रवास आहे तुम्ही सांगितला, तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मॅम. पुन्हा यायचं. धन्यवाद. तुम्ही जागर मराठी चॅनलवरती मला संधी दिलीत आणि माझं बालपण किंवा माझं कार्य लोकांसमोर आणण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.